नळदुर्ग नगर परिषद निवडणूक तोंडावर आणि पोलिसांचा ॲक्शन मोड ऑन. जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम आणि पोलीस विभागीय अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांच्या थेट आदेशाने आज व्यापक रूटमार्च पार पडला. या रूटमार्चला प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि संबोधन केलं पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी. संदेश अगदी सरळ, कायद्यात राहाल तर सुरक्षित राहाल, नियम मोडाल तर पोलिसांसमोर पर्याय नाही. शहरातील डेंजर झोन, संवेदनशील भाग आणि मुख्य मार्गांवर पोलिसांची उपस्थिती ठळकपणे जाणवली. तपासणी, नाकेबंदी, 24 तास गस्ती, ड्रोन सर्व्हेलन्स, सगळं काही फुल ॲक्शन मोडमध्ये. पोलिसांचा इशारा स्पष्ट: गैरप्रकार, धमकावणे, अफवा काहीही दिसलं तर थेट कारवाई. आणि नागरिकांसाठी संदेश: शांततेत मतदान करा, कायदा पाळा आणि सुरक्षिततेत लाभात राहा. सर, रूटमार्चच्या माध्यमातून काय संदेश देण्यात आलेला आहे? दिनांक 2 डिसेंबर या दिवशी नगरपालिका नळदुर्ग येथे मतदान आहे व 3 डिसेंबरला याची मतमोजणी आहे. त्या अनुषंगानं धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम व तुळजापूर उपविभागीय अधिकारी देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज SRPF सर्व कंपनी आणि होमगार्ड तसेच आपले पोलीस अंमलदार याच्या मार्फत नळदुर्गमध्ये जे संवेदनशील भाग आहे तिथं रूटमार्च घेण्यात आला, जेणेकरून लोकांमध्ये एक निर्भयाचं वातावरण व उत्साहानं आणि भयभीत न होता, कुणाच्या भूलथापाला बळी न पडता त्यांनी आपलं मतदान, जे आपलं कर्तव्य आहे ते चोख बजावावं, या दृष्टीनं हा रूटमार्च घेण्यात आलेला आहे. मी नळदुर्गच्या नागरिकांना आवाहन करतो की कोणत्याही भूलथापाला बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा आपला हक्क, जो राष्ट्रीय कर्तव्य आहे ते बजावावं. काही शंका कुशंका असेल तर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.